सौरभचं गाव आहे गणपतीपुळे. एक घरामध्ये यांची फॅमिली राहते पूर्ण, आणि दुसरं जे घर आहे ना त्या घरामध्ये फक्त दादा राहतात, बाकी कोण राहत नाही. आणि ते घराचं कसं आहे, तिकडे ना त्यांच्या पूर्वजांनी जरा जाप मारलेले, तू राहू शकशील पण तुझी मुलं नाही राहणार, तुझ्या मुलांना त्रास होणार, असं तसं. नवीन नवीन मुलं आहे, तिला बोलतात नाही मला इकडेच राहायचं, आता परत कशाला बाहेर जाऊ. दादा पण बोलले चल ठीक आहे तुम्ही राहा इकडे, फक्त जो वरचा माळ आहे ना तिकडे जाऊ नका. दुसऱ्या दिवशी ही जरा उठली तर ही बोलली जरा लवकरच उठले, ते एक काम करते सगळ्यांसाठी चाय बी बनवते. ते बोलले एक काम करते मी वरती जाते, चाय बी बनवायला घेतलं आणि त्याच्यानंतर भेटलीच नाही. ही लाईक गायबच झाली आउट ऑफ नो वे. दादाला बोलतो दादा मला असा भास आहे ना की ही या किचन मध्ये, या लोकांनी शेवटी ते ताळं खोललं, ही आतमध्ये भेटली. ही पॉइंट ए आहे पोझिशन, ठीक आहे, आणि हा पॉइंट बी आहे. आता आपल्याला इकडे पोचायचं आहे तर स्ट्रेट जाऊ किंवा आपण असं जाऊ, असं पोचलो खोलीप्रमाणे जाऊ, सरळ जाऊ शकतो ना. बट तू बोलशील मला ना इकडे फास्ट पोचायचं आहे, तर फास्ट पोचायचं तर आपण काय करू शकतो, या दोघांना हे केलं आणि ह्याच्या थ्रू गेला. तर हा जो कन्सेप्ट आहे, हा जो होल मी केला, हा कन्सेप्ट आहे वॉर्म होलचा कन्सेप्ट आहे. मी आता जस्ट माईक फिक्स केलेलं रे, असं का वाटलं मला झालं देजावू बद्दल. इट्स अ थेअरी अगेन ना, आपण इकडे राहतोय, आपलं करंट वर्तमान आहे आणि टाइम कसा आहे ना, एकतर फ्युचरमध्ये जातोय आणि एक तर पास्टमध्ये. तर आपली पृथ्वी फिरते टायमिंगला ना, तू एकदम झूम कर. माझा येणारा पुढचा 1 सेकंड 2 सेकंड 3 सेकंड 4 सेकंड, माझा घडलेला 1 सेकंड 2 सेकंड 3 सेकंड पॉसिबिलिटी बोलतोय. आय एम टॉकिंग अबाउट 6 डिमेन्शन, जो पॅरलल युनिव्हर्स आहे, की पृथ्वी फिरते. जो छोटासा ग्लिच होता 0.1 सेकंडचा किंवा 0.1 सेकंडचा क्रॅश झाला, की तेव्हाचा जो सिद्धेशक किंवा तेव्हाचा जो रिकी आहे, त्या लोकांनी ही घटना केलेली आहे जी इकडे क्रॅश झाली, की असं वाटलं हे झालंय. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी घेऊन आलोय परत एकदा एक पॉडकास्ट, आणि आपल्याबरोबर आज सिद्धेश आहे. भाई कसा आहेस? अक्षय ब्रो कसा आहे? मी एकदम मस्त भाई. तर भाई सिद्धेश आज आपल्याकडे खूप वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आलाय, आणि मला आठवतंय मी जेव्हा पहिल्यांदा तुझ्यावर बोललेलो भाई, आणि मला की आदित्यच आलं की आदित्य माझ्या फ्रेंडवर बोलून घ्या, आणि मला वाटलं भाई असतील क्रेझी स्टोरी असतील. पण जेव्हा मी तुझ्याशी इन पर्सन बोललो, मला माहिती पडलं भाई तू बहुत क्रेझी बंदा, और ते इंटरेस्ट तो और क्रेझी आहे, आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, एक्झिस्टन्स, लाईफ, आयुष्य, क्वांटम फिजिक्स. सिद्धेश, तुम्हाला एक गोष्ट सांगत होतास जी तुझ्या घरी घडलेली किंवा त्या मित्राच्या घरी घडलेली, ते कोणत्या मामींना आतमध्ये तुझ्या घरी घडलेली ती घटना, मित्राच्या घरी घडलेली. आणि मला सर्वात चांगली गोष्ट तुझ्याबरोबर बोलताना काय वाटली ना, कारण तू एक सायन्सचा स्टुडंट आहे आणि तू क्वांटम फिजिक्स याबद्दल वगैरे खूप अभ्यास करतोस, तर तू त्या गोष्टीला ॲज अ सायन्स पर्स्पेक्टिव्ह सांगितलेलंस मला. तर ती गोष्ट सांग आणि आपण मग त्याबद्दल बोलू. डेफिनेटली. तर माझा एक मित्र आहे सौरभ, त्याची ही गावची स्टोरी आहे. तर सौरभचं गाव आहे गणपतीपुळे, ठीक आहे. तर ह्यांचं कसं आहे, गणपतीपुळेचं जे मंदिर आहे ना त्याच्या पाठीमागे एक गाव आहे, तिकडे यांचं घरबीर आहे, कुलदैवत बिलवत आहे. तर ह्याचा जो दादा आहे ना, त्याचं नवीन नवीन लग्न झालेलं त्याच्या ह्याच्या बरोबर. तर त्याचा दादा आणि त्याची जी मामी आहे ती लोक गेलेले गावी कुलदेवतेला पाया पडायला, जे आपण युजली आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये जातो, गावदेवीला पाया पडलं आणि कुलदेवतेला नवीन जोडपं असतं ते. ही लोक गेले कुलदेवतेला पाया पडले, गावदेवीला पाया पडले. आणि सीन कसा आहे, ह्यांच्या गावापासून हॉटेल्स नाही आहेत, आता तिकडे ह्यांचं घर नाही, फक्त गावी काही लोकांची गावी घरं नाहीत. बरोबर, की बाबा देवाला पाया पडलं आणि निघालो. तर तो बोला एक काम करूया, चल आपण आता पाया पडलो, आपण हॉटेलमध्ये राहू गणपतीपुळेला. ती बोलली नको, आपलं ह्याच्या गावाला ना ह्यांची 2 घरं आहेत, एक घरामध्ये ह्यांची फॅमिली राहते पूर्ण, आणि दुसरं जे घर आहे ना त्या घरामध्ये फक्त दादा राहतात, बाकी कोण राहत नाही. तर आणि ते घराचं कसं आहे, तिकडे ना त्यांच्या पूर्वजांनी जरा जाप मारलेले आहेत, की जरा त्यांचे प्रॉपर्टीचे वादविवाद आहेत, की तू राहू शकशील पण तुझी मुलं नाही राहणार, तुझ्या मुलांना त्रास होणार, असं तसं. ते त्यांचे घरातले प्रॉब्लेम्स आहेत. तर तिची जी फॅमिली होती ना ती बोलतात नाही या घरात नको थांबू, तुम्हाला त्रास होईल. तर ही नवीन नवीन मुलं आहेत, तिला बोलतात नाही मला इकडेच राहायचं, आता परत कशाला बाहेर जाऊ. बरोबर. तर दादा पण बोलले चल ठीक आहे तुम्ही राहा इकडे, फक्त जो वरचा माळ आहे ना तिकडे जाऊ नका, उगाच त्रास बीस होईल, म्हणजे तुम्हाला काहीतरी फायनान्शियल किंवा फिजिकल त्रास होईल. ते बोलले चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर ही लोक 2 दिवसासाठी झालेले, एक दिवस ही लोक मस्त या लोकांनी झोपले बिपले, आणि दुसऱ्या दिवशी ही जरा उठली तर ही बोलली जरा लवकरच उठले, ते एक काम करते सगळ्यांसाठी चाय बी बनवते, आणि आपण ऑब्व्हियसली आपण गावी जातो तर आपण फरसाण आणि काय ना काहीतरी खाऊ घेऊन जातो. तर ही लोक बसलेत, ही तो तिचा जो हजबंड आहे आणि ते काका तर झोपलेले. ती बोलली चल मी उठली आहे तर मी एक काम करते यांच्यासाठी चाय बनवते. तर ह्यांच्या घराच्या वाड्याच्या बाहेरच ना एक विहीर आहे, ते विहीरमधनं तिने मस्त पाणी काढलं आणि फ्रेश बीस झाली. ही गेली किचनमध्ये,
तर ह्यांच्यानं दोन बोलू शकतो, एक खालचं जे आपलं चुलीचं असतं आणि एक वरती त्यांची जी आपण रॉकेलवाली शेगडी असते ना तसावाला, तो खालचा आहे ना बंद आहे, तिकडे कोण जात नाही, त्या लोकांनी टाळं बिळं लावलेलं. ते बोले एक काम करते मी वरती जाते. हिने मस्त चाय बनवायला घेतला आणि त्या ह्याच्यावर शेगडीवर चाय बी बनवायला घेतला आणि त्याच्यानंतर भेटलीच नाही. ही लाईक गायब झाली आउट ऑफ नोवेअर, घरातनंच गायब. तर ह्यांना वाटलं की कदाचित नवीन सुनबाई कुठेतरी बाहेर वगैरे गेली, कारण त्यांचं जे गणपती, तुला आपली जी कोकण साईड आहे भरपूर सुंदर आहे, माडाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, काजू झाडं आणि भरपूर सुंदर जागा आहे. तर त्यांना वाटलं कदाचित वळ्यावरती गेली असेल किंवा नदीवरती गेली असेल. ती लोक शोधतात आहेत. आता प्रॉब्लेम काय झाला ब्रो, 12-1 तास झाले. आता या लोकांना वाटलं बाई कुठेतरी हरवली आहे. आणि प्रॉब्लेम असा की पोलीस कंप्लेंट पण नाही करू शकत, कारण 24 तासाच्या आत पोलीस लोक कंप्लेंट नाही करून घेत. त्यांचे जे रूल आहेत ते बोलले की नाही रे, कदाचित नवीन जागा हरवली, येईल परत इकडेच कुठेतरी गावामध्ये असेल फिरत बिरत. ते बोलले चालेल सर. आता हा भाई टेन्शनमध्ये, बाबा गेली कुठे. तर पण ना आपल्याला एक भास होतो ना की तो व्यक्ती आहे ना हा इकडेच कुठेतरी, आपल्याला वाटतं. तर आहे ना ह्याने घरात सगळीकडे शोधला. तर हा बोलतो ना मला ना असं, त्याचा जो नवरा आहे तो दादाला बोलतो, दादा मला असा भास आहे ना की ही या किचनमध्ये जिकडे या लोकांनी टाळं लावलं, ते टाळं ना तुला सांगू ना ते त्यांची पूर्वजांची जागा आहे, ती लोकांनी ना बंद केलं 10-20 वर्षापासून, तिकडे कोणी जात नाही. तर तो, आणि तिकडनं खिडकी पण नाही की कोण आतमधनं येईल उडी मारून. तो बोलतो नाही ह्याच्या आतमध्येच आहे. ते बोला अरे नाही रे बाबा, इकडे कशी जाईल ती, जाऊच नाही शकत, टाळं खुललं असतं ना. तो बोलतो की नाही तू खोल. तो बोलतो अरे नाही खोलू शकत, हे बाबा देवाचं आहे, आपल्याला त्रास होईल. तो बोलतो दादा प्लीज खोल, आपण परत पाहिजे तर पूजा करू. तर या लोकांनी शेवटी ते टाळं खोललं, ही आतमध्ये भेटली. आता ही आतमध्ये पोचली कशी तिकडे, ही लोक भेटली तर भेटली, ही आहे बेहोश. पहिलं हिला उचललं आणि या लोकांनी पूर्ण लालबिल झालेली, हिला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. ही आली शुद्धीवर, ही बोलते नाही मला इकडे राहायचं नाही, मला काढा बाबा इकडनं, बेकार मला भीती वाटते. तो बोले झालं काय तुझ्यावर तिथं सांग. ती बोलली मी सकाळी लवकर उठली, पाणी बिणी भरलं, चाय टाकलेली मी आपल्याला बनवायला, आणि मी बसली आहे बनवायला. पाटणं एक मला कोणीतरी असं केलं, मी पाठी बघते तर काय एक ग्रीन साडीवाली बाई, जिला डोळेच नाही आहेत, आणि ते बघून मी बेहोश झाली. तर ती लोक बोलतात काय बाबा, आणि भेटली पण त्याच ठिकाणी जिकडे काय हायच नाही. बरोबर. बट अगेन आता ही जी स्टोरी आहे ना ब्रो, एक्सपिरियन्स आहे प्रत्येकाचा. बट ह्याच्यावरती ना मला एक म्हणायचं आहे, म्हणजे जसं तू बोललास ना त्या गोष्टीवर की ती टाळा असून सुद्धा ती आत कशी गेली. तर पण त्याच्यासाठी ना माझ्याकडे एक पेन आणि पेपर लागेल ना, तुला दे ना. तर ना ठीक आहे, दिसतंय ठीक आहे. आता सांगण्यासाठी तुम्हाला सांगतो मी, ही पॉईंट ए आहे पोझिशन, ठीक आहे, आणि हा पॉईंट बी आहे. आता आपल्याला इकडे पोचायचं आहे तर स्ट्रेट जाऊ किंवा आपण असं जाऊ, असं पोचलो, ठीक आहे. घरातून त्यांच्या त्या खोलीप्रमाणे जाऊ, सरळ जाऊ शकतो ना. बरोबर. बट आता तू बोलशील मला ना इकडे फास्ट पोचायचं आहे, तर फास्ट पोचायचं तर आपण काय करू शकतो, या दोघांना हे केलं आणि ह्याच्या थ्रू गेला, ए आणि बी. ए आणि बी. तर हा जो कन्सेप्ट आहे, हा जो होल मी केला, हा कन्सेप्ट आहे वॉर्म होलचा कन्सेप्ट आहे. वॉर्म होल जर तुम्हाला नसेल माहिती ना, तर वॉर्म होल एक बोलायला गेलं ना एक ग्रॅव्हिटेशनल पूल आहे. तू त्या वॉर्म होल थ्रू एका पोझिशन त्या दुसऱ्या पोझिशन पटकन जाऊ शकतो, जसं आपण इंटरस्टेलर मूवी बघितली, इंटरस्टेलर मूवीमध्ये परफेक्ट त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे. बट हे ना थेरॉटिकली प्रूव्ह आहे, प्रॅक्टिकली कसं करायचं अजून कोणाला माहिती नाही. बट माझी अशी एक थिअरी आहे, ही जेव्हा तिकडे बसली असेल तो तेव्हाचा जो टाईम होता, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2022चा टाईम होता, आणि तिला जेव्हा त्या बाईने असं केलं, मे बी तो 1980 किंवा 1990चा टाईम असेल, त्या टाईममध्ये ग्लिच झाला असेल. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे 3 ॲक्सिस आहेत, की XYZ लेंथ, ब्रेड्थ आणि ब्रेड्थ आहे. 4th डिमेन्शन टायमिंगचा येतो, आणि 5th डिमेन्शन पॅरलल युनिव्हर्सचा येतो. इट्स जस्ट अ थिअरी की हा जो टाईम आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 15 जुलै 2022 आणि 15 जुलै 1970चा जो टाईम असेल, इट जस्ट मेड अ ग्लिच बाय दॅट एंटिटी, आणि शी वेंट टू दॅट, की तिला ती दिसली त्या रूममध्ये गेली. अँड देर इज अगेन अ पॉसिबिलिटी. बघ त्या जी काही एंटिटी होती तिने हिला काय त्रास नाही दिला, तिने जस्ट तिला असं केलं आणि शी फेल. तर अशी पण पॉसिबिलिटी आहे, तिला जे भूत दिसलं ते त्या 1970चं दिसलं, बट आताच्या टायमिंगमध्ये तर इट विल बी स्केलिटन, नो, सुकलेलं पूर्ण. तर इट जस्ट अ थेअरी वॉर्म होलच्या हिशोबाने जर मी बोलायला गेलो तर, बिकॉज
तू एका ठिकाणाहून दुसरीकडे नाही पोहोचू शकत. आणि हे त्यांच्याबरोबर झालंय आणि ते घरातले सांगतात, पूर्ण एक परिवार गाव सांगतोय, त्याला तुम्ही डिनाय नाही करू शकत. डिनाय म्हणजे चल, कारण लॉक होता, त्या लॉक होता. अँड द प्रॉब्लेम इज, जर फॉर एक्झाम्पल हे झालं पण असेल, मी हे नाही करत इट्स अ थेअरी, बट इन्सेन अमाऊंट ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल पूल असणार, तुला डिझिनेस होणार की भाई काय झालं. फॉर एक्झाम्पल रोलर कोस्टर असतं ना आपलं जे मोठं, ज्याच्यात आपण बसतो पाळणा, त्याच्यात आपलं बसलं एवढंसं फिरलं तरी आपल्याला चक्कर येते. इमॅजिन एका प्लेसवरनं तुला तिकडे फेकलंय, तर किती फोर्सने किती ह्याच्याने गेला असेल आणि तुला इम्पॅक्ट किती होईल ती डोक्याला. ऑब्व्हियसली कोणीही बेहोश होईल. तर तो एक माझी जस्ट अ थेअरी ब्रो. मी कारण मला ना अशा गोष्टीवर डायरेक्ट विश्वास नाही की चल ठीक आहे, लोक घाबरवायला बनवतात. पण मे बी असंही असू शकतं, म्हणजे ते जसं तू बोललास. पण एक आता ते पण खूप व्हिडिओ मागे ह्या टॉपिकवर बोललो, ग्लिच इन द मॅट्रिक्स, तेही आता की असं एक परसेप्शन क्रिएट होतं. आणि ते म्हणजे ते मी पण खूप वेळा असं बघितलंय की तुला माहिती आहे, खूपदा असं होतं की आपण एका जागेवर एक गोष्ट ठेवतो आणि ती त्या टायमाला मिळत, तुला माहिती आहे मी इथेच ठेवली आहे पण ती त्या टायमाला नाही मिळत, आणि मग तू जेव्हा परत येऊन चेक करतो ती गोष्ट तिथेच असते. सो ते तर ते, आणि ते आपल्या बरोबर पण होतं ना की काय बोलतात त्याला, देजावू. की ब्रो मी आता जस्ट माईक फिक्स केलेलं रे, असं का वाटलं मला झालं देजावू बद्दल. इट्स अ थेअरी अगे ना. तर आम्ही जसं असे मित्र आणि आम्ही सगळे बसलो. देजावू मला लोकांना एकदा सांगायला आवडेल की देजावू असं होतं ना की आपण कोणती एक गोष्ट करताना आपल्याला अचानक असं एक वाटतं ना की ही गोष्ट पहिलाही माझ्याबरोबर झाली, ह्या प्लेसला मी पहिलाही आलो आणि मित्र आणि मी हेच खात होतो असं वाटतं, आपण स्वप्नात बघितल्यासारखं वाटतंय. असं ही गोष्ट घटना माझ्यावर घडली, त्याला देजावू म्हणतात. पेन माझ्या ह्या हातात होता की हातात होता, अरे अच्छा फक असं झालं. तर देजावूसाठी इट्स जस्ट अ थेअरी, ही माझी थेअरी आहे. बट मी ट्राय करेन जेवढे माझ्याकडे पॉसिबल सोल्युशन आहे सांगायला, जी अवेलेबल आहेत बुक्सच्या हिशोबाने. सो फॉर एक्झाम्पल तू आणि मी आता बोलतोय आणि आपल्याबरोबर एक देजावू झाला की आपण असं एक आताच तर हात मिळवलेला ना असं. तर आपण इकडे राहतोय, आपलं करंट वर्तमान आहे, प्रेझेंट, आणि टाइम कसा आहे ना, एकतर फ्युचरमध्ये जातोय आणि एकतर पास्टमध्ये, जी घडली घटना घडली आणि होणार आहे. तर आपली पृथ्वी फिरते. मी बोलतोय टायमिंगला ना तू एकदम झूम कर. माझा येणारा पुढचा 1 सेकंड 2 सेकंड 3 सेकंड 4 सेकंड, माझा घडलेला 1 सेकंड 2 सेकंड 3 सेकंड 4 सेकंड, अजून झूम कर 0.1 सेकंड मिली सेकंड्समध्ये, झेप्टोमध्ये. पॉसिबिलिटी बोलतोय, आय एम टॉकिंग अबाउट 6 डिमेन्शन, जो पॅरलर युनिव्हर्स आहे, की पृथ्वी फिरते आणि ती जो छोटासा ग्लिच होता 0.1 सेकंडचा किंवा 0.1 सेकंडचा क्रॅश झाला, की तेव्हाचा जो सिद्धेश आहे किंवा तेव्हाचा जो रिकी आहे, त्या लोकांनी घटना केलेली आहे जी इकडे क्रॅश झाली, की असं वाटलं हे झालंय, हे होऊ शकतं. आणि खूप पॅरलल युनिव्हर्सच्याही खूप थिअरीज आहेत. तर ह्याच्यासाठी ना ही जी थिअरी मी बोललो ना तुला, ही जर मी मेटाफिजिक्सच्या हिशोबाने सांगायला गेलो ना, तर देर इज अ थिंग कॉल्ड क्वांटम एन्टँगलमेंट. क्वांटम एन्टँगलमेंट जर मी तुला एकदम बेसिकमध्ये समजावलं गेलो ना, तर एक पार्टिकल आहे आणि अजून एक पार्टिकल आहे. जर मी एक पार्टिकल समज एका डिरेक्शनने फिरतोय अपवर्ड्सने आणि दुसरा पार्टिकल डाऊनवर्ड्सने फिरतोय, दोघांची जोडी आहे, आणि या पार्टिकलला समज मी इकडे ठेवला मोबाईलवरती आणि दुसऱ्या पार्टिकलला मी चंद्रावरती टाकलाय उदाहरणार्थ. अगेन इट्स अ थेअरी, या लोकांनी प्रूव्ह केलं आहे, बट एकदम छोट्या मॅन्युट लेवलवरती केलं. मी तुला ते लिंक्स पाठवेन. बिकॉज तुझ्या मोबाईलवरती तुला माहिती आहे तो अपवर्ड फिरतोय आणि तो मूनवरती डाऊनवर्ड फिरेल. यू कॅन कॅप्चर द डिस्टन्स, यू कॅन कॅप्चर किती टाईम आहे. बट इकडे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, इकडे हे क्लासिकल फिजिक्सला पूर्ण तोडून टाकतं. आपल्याला न्यूटन काय बोललेलं की सर्वात फास्टेस्ट लाईट आहे. जर लाईट फास्टेस्ट आहे, मग ह्यांचं कसं आपल्याला कळतं आहे, हे लाईटचं पण बाउंड्रीच्या पण बाहेर जातं की हे कसं झालं. सर एक रिसर्च झालेली, या लोकांनी काय केलेलं हे की मला एक्झॅक्ट इयर नाही माहिती, पण मी तुला ती लिंक पाठवून मी वाचत होतो. इट्स लाईक क्रेझी ब्रो. त्याला हे लोक बोलतात की स्पूकी ॲक्शन ॲट अ डिस्टन्स. ते लोकांनी असं क्वांटम फिजिक्समध्ये नाव दिलं आहे की या लोकांनी हे केलं, एक पार्टिकल एका रूममध्ये टाकला आणि दुसरा पार्टिकल दुसऱ्या बॉक्समध्ये टाकला. त्यांनी 2 बॉक्स ठेवलेले. जेव्हा या बॉक्समध्ये ती लोक लाईट मारे ना, दुसरा बॉक्स काळोखामध्येच आहे. हा जसा पार्टिकल लाईटमुळे तो पार्टिकल असा वरती खालती मूव्ह आहे, सेम दुसरा पार्टिकल पण वरती खालती मूव्ह होते. सो देर इज अ पॉसिबिलिटी की इकडे हा जो मी पेन हलवला आहे, देर इज अ पॉसिबिलिटी की दुसऱ्या युनिव्हर्समध्ये किंवा दुसऱ्या जिकडच्या ह्याच्यात आहे की या ह्याच्यामुळे दुसऱ्याचा माईक पडेल किंवा काहीतरी सोफा पडेल. जस्ट थेअरी वाईज जर बोलायला गेलो तर. अँड इट्स क्रेझी ब्रो. तर क्वांटम
एंटँगलमेंटला ना जर जोडायला गेलो ना, देर इज अ एक्सपेरिमेंट कॉल डबल स्लिट एक्सपेरिमेंट केलेला. ह्याचं पण मी तुला पाठवून ॲड कर प्लीज. तर ह्या लोकांनी काय केलं, मध्ये भिंत ठेवली, तुकडेवाली भिंत आणि पाठीमागे भिंत. तर ह्या साईडने या लोकांनी लेझर लाईट सोडली. तर जेव्हा ती लेझर लाईट सोडली ना, तर ती लाईट स्ट्रेट गेली बरोबर, पण बिकॉज भिंत होती त्यामुळे त्या लाईटीचे तुकडे झाले. आणि जिकडे जिकडे तिकडे हे आली, भिंत आली, तिकडनं ती पास नाही झाली, पण जिकडे गॅप्स होते तिकडनं ती पास झाली आणि तिने पॅटर्न्स क्रिएट केले. बट जेव्हा या लोकांनी पार्टिकल्स पास केले, पार्टिकल्स डेफिनेटली त्या गॅप्समधनं पास तर झाले, प्लस त्या भिंतीतनं पण पास झाले, बट एकदम मायन्युटली. तर त्यांचा बोलण्याचा अर्थ असा आहे की पहिला आपण काय बोलायचो की बाबा ही लाईट आणि पार्टिकल वेगवेगळी गोष्ट आहे, बट जेव्हा आपण त्याला एका स्पेसिफिक फोर्सने पाठवू तर ती एक वेगळे पॅटर्न्स क्रिएट करते. बट अगेन हे थेरॉटिकली ती लोकांनी प्रूव्ह केलं, बट प्रॅक्टिकली एकदम ठोस पुरावे एकदम. हां, भरपूर रिसर्चेस चालू आहे त्याच्याबद्दल, भरपूर लोक काम करतात आहेत, बाहेरगावी इंडियामध्ये पण करतात आहेत. बट तेच आहे, क्वांटम फिजिक्स इटसेल्फ ना, इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट. कोण बोलू नाही शकत की मला माहिती आहे, कारण तुला जर क्वांटम फिजिक्स माहिती आहे तर तुला सगळं माहिती आहे. बट इट्स नॉट ट्रू, कारण तो इट्स लाईक अ पॅराडॉक्स. क्वांटम फिजिक्स स्वतःमध्ये आहेत ना की ब्रो भरपूर गोष्टी आहेत रे, आणि त्याचं एक बेस लेवल नाही की हा पेन पडला, ग्रॅव्हिटी आहे म्हणून पडला. ग्रॅव्हिटी किती -9.8. पण क्वांटम फिजिक्समध्ये नाही, खालीच का पडला, अच्छा पडताना तो असाच का पडला, तसाच का पडला, भरपूर क्वेश्चनिंग्स आहेत. नाही, जसं तू बोललास ना मला की मे बी पॅरलल युनिव्हर्स, तर त्याचाही पॉसिबिलिटी आहे ना की बाबा आपल्याला कुठपर्यंत हे माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की बाबा पृथ्वी आहे, पृथ्वी एक ब्रह्मांड आहे, त्यानंतर मिल्की वे आहे, आणि त्याच्या पुढचं आपल्याला माहितीच नाही, आणि ते एक्सप्लोर करायचं बाकी. येणाऱ्या काळात ते माहिती पडेल मे बी. पण अशी एक पॉसिबिलिटी असू शकते की कोणत्या ना कोणत्या अशाच एका मिल्की वेचे अजून एक असे रूप असतील, आणि तिथेही लिव्हिंग बीन्स असतील, आणि तिथेही मे बी अशी पृथ्वी असेल, आणि तिथेही सिद्धेश आणि रिकी पॉडकास्ट करत असतील. 100%. मे बी आपण तिकडे कदाचित लाईक जस्ट अ पॉसिबिलिटी की आपण आता इकडे ह्युमन फॉर्ममध्ये, तिकडे कदाचित लिझार्ड्स असतील, किंवा तिकडे कुत्रे रिअल असतील, माणसांना पाळत असतील. काही असू शकतं ना, ते माहितीच नाही आपल्याला अजून. जस्ट अ थेअरी, बट इट्स सो क्रीपी नो. तुझं आफ्टर लाईफ वर काय म्हणणं आहे की आफ्टर लाईफ वर्णन आपण पहिलं ना, कारण मी एक माझं एक हे सांगतो. मी त्या दिवशी एक विचार करत होतो भाई, की जसं एक म्हणतात की बाबा एनर्जी असते, तर एक माणूस आहोत आपण, म्हणजे बॉडी जेव्हा एक माणूस मरून जातो त्यातली एनर्जी निघून जाते. तर न्यूटन काय म्हणतो की एनर्जी नॉर बी क्रिएटेड नायदर बी डिस्ट्रॉयड. तसं असतं, म्हणजे बनवू नाही शकत आणि संपवू नाही शकत, ती फक्त पास होऊ शकते एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. तर जेव्हा एक माणूस मरतो त्यातली एनर्जी ती डिस्ट्रॉय नाही होत, ती पास ऑन होते कुठेतरी. तर मला असं वाटतं की मे बी असू शकतं, कारण ती, आणि तेव्हाच मला असं वाटतं की सोल हा कॉन्सेप्ट पण रिअल असू शकतो. या ट्रू. जसं तू मला एक काल बोलवतास, मला आठवलं की काहीतरी रिसर्च झालं होतं, सायंटिस्ट कोणतं तरी करत होता, आणि त्यांनी नोटीस केलं की त्यांनी डेड बॉडीला एका 21 ग्रॅम थेरी ना, 21 ग्रॅम थेरी, की त्यांनी एका काचेच्या ह्याच्यात म्हणजे बोलतात ना मरायला आलेल्या व्यक्तीला ठेवलं, आणि एक तडा गेला त्या जेव्हा तो मेला तेव्हा. तर ते काय होतं ते सीन काय झाले. पण त्याच्या आधी तुला मी दुसरी गोष्ट सांगतो. बरं. मी एक आय गेस कुठेतरी वाचत होतो, मी तुला फॉरवर्ड केलेलं की आता आपण बिलियनमध्ये पॉप्युलेशन आहे आपली, ठीक आहे. पहिले थोडेसे कमी लोक होते, त्याच्या आधी कमी होते, त्याच्या आधी अजून कमी होते. जिकडनं पण कुठून उगम झालाय आपल्या मनुष्य जातीचा. स्टार्टिंगला कमी लोक होती ना, 10 असतील किंवा 3 असतील किंवा 2 असतील. आता ती लोकांपासून एवढी मुलं झाली, जसं आपण बोलतो एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड और नायदर बी डिस्ट्रॉइड. तर आपली जी सोल आहे, आपली जी आत्मा आहे, ती त्या मेन आत्माचे जस्ट छोटेसे तुकडे आहेत की आपण नवीन बनलेलो आहे. इट अगेन्स्ट क्वेश्चन्स द रियालिटी ना, की आपण आपल्या पूर्वजांचे एक छोटासा विभाजन आहे, की कारण जेनेटिकली आपण आहोत ना, जेनेटिकली तर आहोत. बट मला असं पण वाटतं की आपण हे नाही डिनाय करू शकत की आपल्यामध्येच आत्मा आहे. त्या छोट्याशा अमिबामध्ये पण काहीतरी जीव आहे, कुत्र्यामध्ये पण आहे, आणि कॅटमध्ये पण आहे, म्हणजे सगळ्यामध्ये काही ना काहीतरी एक आहे. मे बी दॅट्स वन ऑफ द पॉसिबिलिटी. बट आपण 21 ग्रॅम थेरीवरती येऊ. आय गेस 1907 झालेली, मला सायंटिस्टचं नाव नाही आठवत, मी तुला डॉक्युमेंट शेअर करेन, प्लीज अटॅच इट. तर एक सायंटिस्ट होता, तो थेरी करत होता की भाई आपण एक काम करूया, माणूस जेव्हा मरतो ना तेव्हा त्याच्या शरीरातनं ही जी सोल किंवा जी स्पिरिट आहे, आत्मा असते, ती जाते की नाही बाबा बाहेर, की बाबा खरोखर आहे की ना.
तर ह्याला काय केलं, ह्याने त्या गव्हर्नमेंटच्या लोकांबरोबर एक डील, वर्ल्ड वॉर 2च्या त्या टायमिंगला, येस 1907 मध्ये तोच टाइम झाला. वर्ल्ड वॉर 1 मे बी, वर्ल्ड वॉर 1 आय गेस, आय डोंट नो, बट कन्फर्म करून आपण टाकू. तर ह्याने काय केलं, ह्याने त्यांच्याबरोबर डील साईन केला आणि जी प्रिझनर्स असायचे ना, प्रिझनर्स किंवा ज्या लोकांना या लोकांनी पकडून आणलंय त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट करायचा. तर ह्यानं काय करायचा, ह्याना एक ॲक्रेलिक बॉक्स किंवा काचेच्या बॉक्समध्ये हा बंद करायचा जेव्हा हे लोक मारायला येणार आहेत. आणि तेव्हा हा त्याने नोटीस काय केला, जेव्हा कोणताही माणूस मरतो ना 21.3 ग्रॅमचा बॉडीच्या वेटमध्ये कमी होता, तो वजन नापायचा, किंवा 21.3 ग्रॅम कमी झालं बॉडीमधून. ह्याने असं भरपूर बॉडीवरती केलं, म्हणजे म्हाताऱ्यावरती, लहान मुलांवरती, मोठ्या माणसांवरती, आणि सगळ्यांमध्ये 21.3 ग्रॅम 21 ग्रॅम असायला डिफरन्स दिसला. तर ह्याने रिसर्च पब्लिश केली, पण भरपूर सायंटिस्टने डिनाय केलं की नाही, माणूस जेव्हा मरतो त्या माणसाच्या शरीरातली व्हाईट ब्लड सेल्स आणि काहीतरी केमिकल रिॲक्शन्स होतात, त्यामुळे वेट ड्रॉप होतो आणि मग परत वेट सेम होतो. बट ह्याचा म्हणण्याचा अर्थ होता की जसं आपल्यामध्ये बोललं जातं प्रत्येक ह्याच्यामध्ये, माणूस जेव्हा मरतो तर अगेन ही जस्ट लोकांची म्हणणी आहेत की माणूस जेव्हा मरतो त्याची जी आत्मा असते एकतर त्याच्या डोळ्यातनं, तोंडातनं किंवा पृष्ठांगातनं निघते. तर हा काय करायचा, त्यांचं तोंड आणि पृष्ठांग बंद करून ठेवायचं जेणेकरून त्यांच्या डोळ्यातनंच त्यांची आत्मा निघेल. आणि जेव्हा जेव्हा ती माणसं मारायची ना, तो जो स्पेसिफिक बॉक्स होता, अगेन जे रिसर्च मी वाचले त्याबद्दल सांगतोय, जरा मल्टिपल रिसर्च आहे सेम गोष्टींबद्दल, हलकीशी एक क्रॅक यायची त्या काचेला, कारण तो पूर्ण बाउंड काच आहे, जी म्हणजे तुटायचं, ते काहीतरी व्हायचं. तर हा बोललं की हे कसं मी प्रूव्ह करू. बट प्रॉब्लेम काय झालं, ही गोष्ट ह्युमन राईट्स लोकांना कळली की माणूस मरतोय तर बघ तो किती पण प्रिझनर आहे किंवा किती पण त्याने काय केलंय, बट त्याच्याकडे तो राईट आहे की तू मरणं किंवा न मरणं त्यांच्यावर तू एक्सपेरिमेंट नाही करू शकत. हे लिगली अँड बोलतात ना मोरली करेक्ट नाही. तर त्याची ती एक्सपेरिमेंट बंद केले गेले, बट ते पेपर्स अजूनही अवेलेबल आहेत. वर्ल्ड वॉर 2 झालं आणि भरपूर गोष्टी झाल्या रे. म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे हिटलरने किती त्रास दिलेला सगळ्यांना. बट अजून एक गोष्ट आहे, तिला बोलतात नॅनकॅन मॅसॅकर, भरपूर फेमस आहे. जॅपनीज लोकांनी चायनीज लोकांवरती अटॅक केलेला, त्यांच्यावरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायचे ही लोक. म्हणजे ह्याचा हात कापला, ह्याच्या पायाला लावला, म्हणजे ते एकदम. आता कसं आहे, त्या लोकांना फुल सूट दिलेली की बघण्यासाठी. तर या लोकांचे एक्सपेरिमेंट काय असायचे, हे लोक जुळ्या मुलांना पकडून आणायचे. हा, तू त्याची जरा प्रॉपर सांगू ना. तर हिलवाय करायचे जुळ्या मुलांवरती. कुठलाही रशियाचं आहे ना, मला वाटतं रशियाचं नाही आहे, एक नॅनकॅन मॅसॅकर झालेला जर्मनीमध्ये. बघ, हिटलरने ज्युईश लोकांबरोबर भरपूर अत्याचार केला आणि सगळ्यांना माहिती आहे. नॅनकॅन मॅसॅकर एक झालेला. जॅपनीज लोकांनी पण, मी तुला थोडीशी प्री स्टोरी सांगतो. सगळ्यांना माहिती आहे हिरोशिमा आणि नागासाकी हे झालेलं, अमेरिकेने जपानवरती बॉम्ब टाकलेले आणि तिकडची लोक मेली, भरपूर लोकांना हे झाले, ऑफ झाले. पण एक नॅनकॅन मॅसॅकर झालेला ज्याच्यात जॅपनीज लोकांनी चायनामध्ये भरपूर अटॅक केले, तिकडच्या लोकांना पकडून मारला नाही. आणि हिलोय करायचे, तिकडची जी लहान मुलं आहेत, तिकडची जी माणसं आहेत त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट करायचे. आणि ह्यांचा एक एक्सपेरिमेंट फेमस होता, ट्विन एक्सपेरिमेंट. त्याच्यात करायचे, जी जुळी मुलं आहेत त्यांना पकडून न्यायचे, दोघांना बेडवरती बांधायचे आणि एक जो ट्विन आहे ना त्याच्या शरीरावरती एक्सपेरिमेंट करायचे. म्हणजे त्याचा हात कापला, म्हणजे जुळी मुलांना ते लोक पकडून न्यायचे आणि त्यांना कापायचे. हा, एकाला कापायचे की चेक करायला की ह्याचा हात कापला तर त्याला दुखतंय का, की त्याला काहीतरी फील होत आहे का, असे एक्सपेरिमेंट करायचे. भरपूर वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स त्या लोकांनी केले लोकांवरती, जे ह्युमन वाईज भरपूर बेकार होते. असं काय बोल, माणुसकीच्या चुकीचं आहे. बट तेच आहे जे आपण बोलतो, हे हिस्ट्री आणि हे घडलंय. बट कर्मा रिपीट्स इट सेल्फ. जे त्यांच्याबरोबर झालं ते पण बेकार होतं. जो त्यांच्यावरती हिरोशिमा नागासाकीची बॉम्ब पडले, त्यांची अजून पण जी येणारी जी पिढी आहे ती अशी येते. बघितलं ना काय हालत झाले, त्यांची पॉप्युलेशन कमी झाली आहे सगळं. तर भरपूर गोष्टी आहेत, आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. बट ह्या सर्व गोष्टी माणसाने केल्या आहेत. त्याच्यानंतर तू एक रशियन स्लीप एक्सपेरिमेंट तुला मी सांगतो. सॉरी मित्रांनो, थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतोय एका स्टोरीमध्ये, पण एक गोष्ट मला सांगायची आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपलं पॉडकास्ट बघतात आणि जवळजवळ 80% लोकांना सबस्क्राईब नाही करतात. तर मला त्यांना हे सांगायला आवडेल की सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी मग आम्हाला अशाच नवीन गोष्टी एक्सपेरिमेंट करायला थोडं प्रोत्साहन मिळतं. तर नक्की तो सबस्क्राईब बटन दाबा. त्याच्या व्यतिरिक्त मला हे बोलायचं आहे की तुम्हालाही जर आपल्या पॉडकास्टवर येण्याची इच्छा असेल, कोणतेही स्टोरीज झाले, गोस्ट स्टोरीज झाले किंवा काही तुमच्या फील्डच्या गोष्टी ज्यात तुम्ही काम करताय, तुम्ही डॉक्टर असाल किंवा तुम्ही लॉयर असाल किंवा तुम्हाला असं वाटतं की ज्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत लोकांपर्यंत, तर खाली एक गुगल फॉर्म दिलेला असेल, ते तुम्ही भरू शकता. तिथे तुमची बेसिक डिटेल्स टाकू शकता आणि आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि आपण सोबत एक पॉडकास्ट करू शकतो. आता तुम्ही कंटिन्यू करा तुमची स्टोरी. बाय. मला एक्झॅक्ट टाईमलाईन नाही माहिती, बट रशियामध्ये ना सोव्हिएत युनियनच्या टायमाला
तेव्हा ती हे होती की USA पहिला येणार की रशिया पहिला येणार. एक वॉर होती त्यांची, USSR आणि युएसची कोण पहिला येणार. तर US मध्ये पण एक्सपेरिमेंट्स करायचे ते त्या लोकांनी ते लपवून ठेवले. जसं ते निवाडा आणि त्या साईडला त्या लोकांनी लपवून ठेवलेत. या लोकांनी पण भरपूर एक्सपेरिमेंट केले रशियाने. बट एक फेमस एक्सपेरिमेंट आहे रशियाचा, स्लीप एक्सपेरिमेंटवाला. तर या लोकांनी हे केलं, या लोकांनी एक 10 की 12 प्रिझनर्सला उचलून आणल्याने त्या लोकांना एक रूममध्ये टाकल्याने, आणि त्या रूममध्ये त्या लोकांनी एक स्पेसिफिक गॅस ठेवलेला, जो तू गॅस स्मेल करशील ना तुला झोप नाही येणार. तर हे लोकांनी मस्त त्या लोकांना ठेवलं. या लोकांना ती लोक जेवण आणि पाणी प्रोव्हाइड करायची. पहिला दिवस झाला काय प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या दिवशीपासनं थोडंसं प्रॉब्लेम व्हायला लागला, कारण माणूस आहे ना 1-2 दिवस राहू शकतो विदाऊट झोपेचा, पण त्याच्यानंतर पागल होणार, तो वेडासारखं करायला. म्हणजे त्या गॅसने त्यांना झोपच येणार नाही. तो जो स्पेसिफिक गॅस असतो ना, नाव विसरलो मी तुला अटॅच करेन ते डॉक्युमेंट, त्याच्याने तुला झोपच नाही येणार. तू किती जरी ट्राय करशील तुला झोप नाही येणार. तर ही लोक 2 दिवस झाले, ही लोकांना वेड्यासारखे करायला लागले. तिसऱ्या की 4थ्या दिवशी या लोकांनी एक गोष्ट नोटीस केली. या लोकांनी ना काच लावलेली, तर काचेतनं ही लोक नोटीस करायचे यांच्याबरोबर. माणसांनी आहे ना या लोकांना जेवण आणि पाणी द्यायचे. या लोकांना स्वतःचं शरीर काढायला लागलेले, उपटायला लागलेले, नखं उपटायला लागलेले. आणि जसं जसं ही एक्सपेरिमेंट अजून पुढे गेली ना 15 दिवस 30 दिवस, बिकॉज ते लोकांना झोप नव्हती, या लोकांना काहीतरी विचित्रात दिसतात, हॅल्युसिनेशनमध्ये ती लोक, की काय होते. कारण मेंदूला समजत नाही, मेंदूला पाहिजे झोप. नाही झोपलं तर हा विचारामध्ये की ही लोक भिंतीशी बोलतात आहेत, ही लोक एकमेकांना. नंतर ही लोकांनी सगळ्यांना मारून टाकले. ती जी माणसं होती ती इव्हेंच्युअली ऑफ झाली, कोण जगलं नाही. बट हा एक्सपेरिमेंट त्या लोकांनी केलेला जो फेल झाला इव्हेंच्युअली. त्याच्यानंतर अजून एक एक्सपेरिमेंट केलेला आहे की इराणमध्ये कुठेतरी व्हाईट वॉल एक्सपेरिमेंट. त्याच्यात लोक काय करायचे, तेच अगेन प्रिझनर्सवरती लोक ट्राय करायचे. त्या लोकांना आहे ना हे करण्यासाठी की काय काय माहिती प्रिझनर्स असतात ते ऐकत नाहीत, त्यांच्यावरती त्रास द्यायला त्यांना मुद्दामून या लोकांनी एक व्हाईट रूम असतो त्याच्यात टाकून द्यायचे. तुला सगळं देणार, बट सगळं व्हाईटच देणार. सफेद कलरचं, पांढऱ्या कलरचं, सगळं पांढऱ्या कलरचं, म्हणजे भिंत पांढऱ्या कलरची, तुझे कपडे पांढऱ्या, खायला सुद्धा फक्त पांढरंच देणार, दुसरा कलरच नाही आत दिसला पाहिजे तुला. तो स्टार्टिंगचे दिवस काय प्रॉब्लेम नाही, याला सगळं ओके ओके वाटलं. दुसऱ्या दिवशीपासनं सीन काय त्याला काय फीलच नाही होतं. म्हणजे तू बोलतो ना की तो डोळे उघडायला नाही मागे माणूस, की काहीतरी एक नॉर्मल मुंगी तरी दिसू दे बाबा, आता मला एवढं हा बाबा काहीतरी दिसलं, काळा व्हाईट सोडून दुसरा कलर दिसला. तर नंतर प्रॉब्लेम काय झाला, एक इव्हेंच्युअली थोड्या टायमानंतर तो जो व्यक्ती होता त्याचं बघण्याची क्षमता, खाण्याची आणि सगळी क्षमताच गेली. एकच रंग दिसून त्याची बघण्याची, टेस्टची क्षमता, ऐकण्याची क्षमताच गेली. तर हे झालं. हे एक्सपेरिमेंट्स आहेत, हे त्या लोकांनी केलेले आहेत विदाऊट लोकांच्या नजरेत न येता. एक सायलेंट रूम एक्सपेरिमेंट आहे, हा मला माहिती ना की कुठे झाला. ह्याच्यात काय करायचे, बंकर्स असायचे, बंकर्स, त्याच्यामध्ये पूर्ण काळोख आणि जराही आवाज नाही टाकून द्यायचे. स्टार्टिंगचे 1-2 तास आहे ना तो माणूस एन्जॉय करायचा. जसं आपले जेलमध्ये मध्ये अंडा सेल्स असतात, अंडा सेलमध्ये तरी चल आवाज असतो ॲटलिस्ट, आवाजच नाही. याला टाकलं, आता बसून या, पूर्ण शांतता आहे. म्हणजे तू बोलतो काहीतरी आवाज होईल, असा तरी आवाज होईल की मी जेणेकरून ऐकेन. तर प्रॉब्लेम काय, थोड्या टायमानंतर आहे ना त्या व्यक्तीला आहे ना स्वतःचे हार्टबीट्स, ब्लड फ्लो होते ते पण त्याला फील होते की बाबा काहीतरी होतं आहे माझ्या शरीरामध्ये, छोटे छोटे मायन्यूट डिटेल्स दिसत आहेत. तर त्या एक्सपेरिमेंटवरनं त्यांना एक गोष्ट कळली की स्टार्टिंगचे जे दिवस असतात 1-2 दिवस, त्याच्यात माणसाला फील होतं की हार्टबीट तुझे, म्हणजे लिटरली तो व्यक्ती बोलतो की मला माझं फुफ्फुसामध्ये जेव्हा करतं ना ते पण मला फील होतं आहे की जरा पण आवाज नाही आहे. बट द प्रॉब्लेम इज वेन दे डू इट फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ अ टाईम, तुझी विचार करण्याची क्षमता निघून जाते की बाबा काय होतं माझ्याबरोबर. अँड देन इव्हेंच्युअली यू गेट इन टू हॅल्युसिनेशन, आणि तुला असं वाटतं की तुला कोणतरी बघतंय. मग ब्रेन स्वतः स्ट्रिक करायला लागतो व्यक्तीला, कारण तुला झोप पण नाही येणार. तुला जर अतिशांतता दिली ना, तू विचार करशील, कारण तू एक सायलेन्समध्ये पण एक स्वतःचा एक नॉईज असतो, एक हलकीशी टोन असते, तू पागल होशील. तर ते त्यांचे असे वेगवेगळे माणसावरती केलेले एक्सपेरिमेंट आहे, ते सत्य हे झालेलं आहे. हा, म्हणजे आता जेव्हा मी विचार करतो भाई की जसं तू बोललास की एवढे वेगवेगळे एक्सपेरिमेंट झालेत, वेगवेगळे अत्याचार झालेत, माणसांनी स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांना त्रास दिलाय. आणि आज आपला इंडिपेंडन्स डे आहे, तर वी शुड बी हॅपी की आपण आता अशा जगात जगतोय जिथे इव्हन बोलतात ना आपल्या प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू दिली जाते. मग ते मेंटल हेल्थ असो किंवा म्हणजे ऑब्व्हियसली आता खूप साऱ्या अशा घटना घडत आहेत जे सेफ नाही आहेत, आणि खूप काय चाललंय आपल्या समाजात, आणि जे चुकीचं आहे आणि जे बरोबर होणं गरजेचं आहे.
पण आपण जो हिस्ट्री बघतो ते किती डार्क होती, म्हणजे खूप डार्क आहे भाई, विचित्र होती. म्हणजे आपण खूप एक थोडं आता म्हणजे आपण ग्रेटफुल राहिलो पाहिजे की 100% आपण ज्या ठिकाणी आहे आणि असं आपण नाही ज्या म्हणत सिटीमध्ये आहोत. सिटीमध्ये बघ ते त्रास तर सगळीकडे होत आहे, फक्त वाईट याच वाटतं की माणूसच माणसाच्या पाठी लागलेला आहे मरण्यासाठी. ते तर आता असं झालंय ना की मॅन शुड बी इन केज आणि ॲनिमल शुड बी फ्री. तर तो एक ते तर ते रे, बट तेच तसं तू बोललास ना, एक विचार करण्याची ताकद आहे ना, तर तो कोण माणूस कसा विचार करेल त्याचा आपण सांगू नाही शकत. 100%. पण तू कधी कधी ह्युमन एव्होल्युशन वगैरे कधी स्टडी केलंय किंवा बघितलंय? जसं मी एक पुस्तक आहे सेपियन्स करून युव्हल नोआह हरारीचं, आणि जेव्हा ते वाचतो तर असं माहिती पडतं की असं जेव्हा आपण एक गोष्ट सांगतो, जेव्हा भूताची गोष्ट झाली किंवा कोणतीही गोष्ट झाली, हॉरर गोष्ट सांगतो, तर असं बघतो की बाबा गोष्टी ह्या ह्युमनचं एक म्हणजे एक पार्ट राहिलेत आपल्या कल्चरमध्ये, विभाज्य गोष्ट. जरी तू म्हणजे आता आपण बघतो की आपली जी हिस्ट्री आहे, जसं महाभारत झालं आणि कोणतीही रामायण झालं किंवा कोणती झाली किंवा कोणतीही हिस्ट्री आपल्या भारताबद्दल, तर आपण पुस्तकात वाचली ते तर नंतरची गोष्ट आहे, पण आपण नेहमीच त्या आजीकडून त्या गोष्टी ऐकत आलोय आणि ते तसं पास ऑन झालंय. ते सोड, आपण कोणत्याही बोलतात ना केव्ज मध्ये जातो, जुने केव्ज आहेत, कान्हेरी केव्ज झाले कोणते, तर तिथे लोकांनी चित्र काढून काढून ठेवलेत. तर ते तर त्याच्यावर तू कधी असं अभ्यास केलाय का? माझा असा विचार करण्याचा किंवा वाचलंय तू? वाचलंय मी कुठेतरी, मी तुला सांगतो. तर ना आता मी तुला ना एक प्रश्न विचारेन. डार्विन तर सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. डार्विन काय बोलतो, आपण पहिले एक सिंगल सेल्युलर होतो, अमिबा होतो, आपली इव्होल्युशन झालं आणि आपण इव्हेंच्युअली माकड झालो आणि इव्हेंच्युअली माणूस झालो. बट माझं म्हणणं असं आहे की माणूस ॲज अ ह्युमन, आपल्याकडे ना नख आहेत की आपण दुसऱ्या प्राण्यांना मारू शकू, ना आपल्याकडे असं जाडं शरीर आहे की आपण थंडीपासून वाचू शकू, ना आपल्याला माशांसारखे गिल्स आहेत की आपण पाण्यामध्ये पोहू शकू. तरी पण आपण हत्ती, सिंह झाला, टायगर झाला, ह्यांच्यावरती आपण राज्य करतो. त्याला कोणा झू मध्ये ठेवलंय आपण बाहेर आहे, कारण आणि आपण त्यांच्यापेक्षा खूप वीक आहोत. म्हणजे फिजिकली बघायला वीक आहेत, बट व्हॉट वी हॅव इज अवर कॉन्शियसनेस अँड दॅट्स अ गोल ब्रो. जर तू आय गेस बघशील ना, स्टोरी हा जो एक स्पेसिफिक पार्ट आहे, आपल्या सिव्हिलायझेशनसाठी एक भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जो कुठच्याही जा, आफ्रिकेमध्ये जा किंवा कुठेही जा, तर त्या लोकांनी ना भिंतीवरती अशी बनवलेले आहेत, ओरून ठेवलेत की एक व्यक्ती त्या एका स्पेसिफिक जनावराशी हे करतोय, फायटिंग करतोय, की त्याच्या ह्याला पास. कारण असं मला वाटतं की तेव्हा लँग्वेज नव्हती, कम्युनिकेशन नव्हतं. आता तू आणि मी बोलतोय, एक कुठचं तरी जर्मन किंवा फ्रेंच व्यक्ती बघेल, त्याला काय वाटेल, असं करतात ती लोक, त्याला आपली भाषा समजणार नाही. पण भाषा यायच्या आधी असं मला वाटतं की लोक आर्ट किंवा एका चित्रकलेच्या द्वारे एकमेकांशी कनेक्ट करायची, त्यांची भाषा होती. की इकडे नको जावा, कदाचित या स्पेसिफिक पाण्यामध्ये ना आपण एक सापाने ह्याला चावला किंवा या जनावरांनी ह्याला मारला, अँड इव्हेंच्युअली इट ग्रोज की अच्छा, आगीला जर डायरेक्ट हात लावलं तर चटका लागेल, तर म्हणून आगीची पूजा केली पाहिजे. पाण्यामध्ये जर गेलो, समुद्रामध्ये, तर एका टायमिंगपर्यंत तू जगशील, जर पुढे गेलीस तर तुला लाट आतमध्ये घेऊन जाईल, म्हणून तुला समुद्राचं ऐकलं पाहिजे. किती गोष्ट तुला खायलाही देईल, पण तू त्याच्याबरोबर जर खेळशील तर आतमध्ये, बोलतात ना पाण्याशी आणि आगीशी खेळू नये, आपल्यामध्ये बोलतात की ती गोष्ट तुला, आग तेवढीच इम्पॉर्टंट आहे, पाणी पण तेवढंच इम्पॉर्टंट, पण खेळू नये. तर आपण इव्हेंच्युअली जसं ग्रो झालो, जसं इव्होल्युशनमध्ये, तर आपल्याला समजलं की अच्छा हे चांगली गोष्ट आहे, पण ह्याचा एका मर्यादेपर्यंत आपण यूज केला पाहिजे. तर ती गोष्ट आहेत. आणि जसं आय गेस तुला माहिती आहे ते मी एक प्लेटोचं तुला एक सांगितलेलं ना, एक मी वाचलेलं कुठेतरी, मी तुला सांगतो की ऑल द थिंग्स आर गुड बिकॉज गॉड लाईक्स इट, ऑर गॉड लाईक्स इट बिकॉज दॅट ॲक्शन इज गुड. ते क्वेश्चन कर तरी. हा, आणि मला ते पण आठवलं की तू तीही गोष्ट सांगितलेलीस की माणूस हा नेहमीच गोष्टी बनवत आलाय आणि गोष्टींमुळेच माणूस जगत आलाय. आणि तू असं बोललास की आणि जगात जेवढे पण म्हणजे अशा गोष्टी आहेत, जेवढ्या ते ह्याच्यानी आल्यात, म्हणजे काय बोलतात, जेवढेही एक्झिस्टन्स आहे, मे बी ते रिलिजन झालं, गॉड झालं, हिस्ट्री झाली, काहीही झालं, तर ते गोष्टींनीच पुढे येत गेलंय. आणि तू तेव्हा एक गोष्ट बोललेलास मला आठवते, आणि मी तेव्हा खूप विचारात पडलेलो की जर माणूस एवढ्याच गोष्ट बनवत आलाय, तर देव ही सर्वात माणसाची बेस्ट गोष्ट असेल, बेस्ट स्टोरी असेल की माणसांनी बनवली आहे. इट्स सो ट्रू. तू विचार कर ना की एक स्पेसिफिक कल्चर आणि एक स्पेसिफिक रिलिजन बनवायला किती टाइम लागलाय.
की आपण मानतो. चल मी त्या गोष्टीबद्दल हे नाही करत आहे की तो एक वैयक्तिक प्रश्न झाला मानणं न मानणं, धर्म बनवणं, बट एक धर्म आणि लोक तो कल्चर फॉलो करतात आहेत की ब्रो असं आहे. याच्यासाठी ना मी तुला ना एक फिलॉसॉफिकल अँगल आहे. आपल्याला ना क्वेश्चन येतो, प्रश्न येतो की जर आपण एवढ्या स्टोऱ्या बनवल्या आहेत तर माणसाने ही स्टोरी बनवली आहे देवाची, ही खरी आहे की म्हणजे माणसाने देवाला बनवलं की देवाने माणसाला बनवलं आहे. आणि आपण क्वेश्चन करतो. चल तो तर एक बाह्य भाग आहे, पण आहे ना एक क्वेश्चन येतो की मी कोण आहे, या जीवनाचा अर्थ काय आहे बाबा, मी कशासाठी आलो आहे, मी इकडेच का जन्मलो, मी काय खातो, मी काय का करतो. तर आहे ना एक नर्डी टॉक आहे ब्रो, जर मी अभ्यासू गोष्ट आहे. बट मी एक गोष्ट वाचत होतो, एक फिलॉसॉफिकल आयडिया, इट्स कॉल्ड अग्रिपस ट्रिलेमा. अँड त्याला अजून एक नाव आहे, एक मॅनचॉझन ट्रिलेमा बोलतात, सेमच नाव आहे. तर ट्रिलेमा म्हणजे याच्यात 3 गोष्टी देतो. हा काय बोलतो, एक पहिला जो भाग आहे बोलतो इन्फायनाईट रिग्रेस. इन्फायनाईट रिग्रेसमध्ये काय होणार, तू जस्ट क्वेश्चन करणार, अच्छा मी कोण आहे, मी एक मनुष्य आहे, मी जेवण खातो, मी पाणी पितो, मी असं करतो, मी तसं, कंटिन्युअस क्वेश्चनिंगमध्ये जाणार. सेकंड आहे सर्क्युलर रिझनिंग. सर्क्युलर रिझनिंग म्हणजे ए असेल तर बी आहे, बी असेल तर सी आहे. म्हणजे मी मनुष्य आहे तर मला खायला अन्न लागेल, अच्छा अन्न मला उगवायला लागेल, जर मी नाही उगवलं तर मी मरीन. तर हा एक पार्ट आहे. आणि सर्वात फेमस आहे सी, जो आहे एक्झिओम. एक्झिओम म्हणजे हेच सत्य आहे. आणि आपल्यासाठी सत्य काय आहे, गॉड झाला, सायन्स झालं, मॅथ झालं. तर ही एक आपण बोलतो ना क्वेश्चन करतो की आयुष्य काय आहे, हे या 3 गोष्टींमध्येच ते हे होतं. एक तर तू क्वेश्चन करत राहा की काय होईल, क्वेश्चन करता करता तुला आन्सर्स पण भेटतील, पण ते आन्सर्सला परफेक्ट किंवा आन्सर्सला सत्य सुधारण्यासाठी तुला अजून एक क्वेश्चन करावं लागेल. आणि थर्ड आहे विच इज लाईक अ सिम्पलेस्ट आहे बाय गॉड इज लाईक अ बेस्ट आन्सर, किंवा सायन्स बेस्ट आन्सर. सायन्समध्येच बघ ना किंवा मॅथ्समध्येच बघ, 4 पॉईंटवाला ट्रायंगल नसणार, सिम्पल, किंवा 3 पॉईंटवाला स्क्वेअर नसेल. इट्स फिजिक्स, सिम्पल फिजिक्स, तू त्याला डिनाय नाही करू शकत. तर हे या हिशोबाने, बट मोस्टली ॲज अ ह्युमन रेस आपण एक्झिओम मानतो, जो आहे धर्म आणि किंवा रिलिजन. आणि कारण ते इट्स सो स्ट्रॉंग कल्चरली. तू आपलंच घे ना, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण सनातन धर्माचं बघू, भरपूर लोक बोलतात की रामायण किंवा महाभारत इज अ मिथॉलॉजी, बट आपल्याला आर्टिफॅक्ट्स पण भेटतात आहेत, तर ती आपण गोष्ट म्हणजे त्याचे प्रूफ आहेत. आणि जसं तू मला बोललास ना मागे की ते वाला तू सांगत होतास की इंग्रज आले, हा ते वाला सांग एकदा. इंग्रजांचंच बघ ना, इंग्रजांनी जसं भारतामध्ये आम्ही दोन गोष्टी सांगतो. तर इंग्रज जे होते, ब्रिटिशर्स मी एक पॉडकास्ट बघत होतो, आफ्रिकेतलाच पॉडकास्ट आहे, व्हेरी फेमस चॅनल आहे. ती लोक त्यांच्या आहे ना ट्राईब्सबद्दल बोलत होते. इंग्रजांनी भारतावरती पण राज्य केलं आणि आफ्रिकेवरती राज्य केलं, आणि आय गेस साऊथ अमेरिका त्या साईडला पण ती लोक गेलेले. बट प्रॉमिनंटली भारत आणि आफ्रिकेने त्या लोकांनी भरपूर लुटलं. भारतामध्ये आपले ही सोन्याच्या खाणी होत्या आणि ते सगळं, आणि आफ्रिकेमध्ये हिराच्या खाणी, मिनरल्स, आणि त्या लोकांनी लुटलं. बट जर तू बघशील प्रॉमिनंटली, यू विल सी मेजॉरिटी ऑफ आफ्रिकन्स ॲज अ ख्रिश्चॅनिटी त्या लोकांनी ॲक्सेप्ट केलं. त्यांनी त्यांचा धर्म विसरत गेले. आणि आपल्यामध्ये तेवढं नाही आलं आहे, बिकॉज वी आर कल्चरली सो स्ट्रॉंग की ते करता नाही आलं त्यांना. बट जर तू आफ्रिकेचं बघशील, त्या लोकांचा जो मेन धर्म होता, दे वेर ट्राईब्स. दे यूज टू वर्शिप अग्नीला किंवा झाडांना, कारण ती लोक पहिले जंगलात राहायचे. तर त्यांना असं वाटलं की कदाचित हा जो गोरा व्यक्ती किंवा जो कोणी व्यक्ती आहे तो आपल्याला खरा धर्म शिकवेल, आणि इव्हेंच्युअली त्यांचा जो ट्राईबचा धर्म सुटला गेला आणि त्यांनी त्यांचा ख्रिश्चॅनिटी हा धर्म त्यांनी स्वीकारला. हा, बट तो एक, पण मला असं वाटतं की त्यांनी मे बी भारतातही त्यांनी ट्राय केला असेल, पण आपले कल्चरली आपण आपले जे रूट्स होते ते एवढे स्ट्रॉंग होते की आपण कधी त्यांच्याला बोल नाही पडलो. 100% ब्रो. बट इव्हन इफ यू सी, भारतामध्ये पण बघ, कोणत्या मी धर्माबद्दल नाही बोलत आहे, बट भारतामध्ये पण मेजॉरिटी ख्रिश्चन्स आहेत, बट त्यांचे रूट्स स्टील इंडियन आहेत. जर बघशील ना, ते त्यांच्या ज्या चर्चमध्ये येतात ती लोक त्याच पद्धतीने त्यांची बोलण्याची सरणी, मुराद गेलेल्या गोष्टी आहेत ना त्या कल्चरली. ॲज आपली कल्चर आणि आपलं रिलिजन एवढा स्ट्रॉंग आहे ना की त्यांना ते तोडता नाही आलं. अँड तू विचार कर ना की इतके वर्षापासून जी आपली जी रूट्स आहेत, आपण डिनाय नाही करू शकत त्या गोष्टी की इट्स देअर ब्रो, इट्स देअर. मे बी ज्याने पण ही बनवली आहे, ही वॉज लाईक अ ग्रेट मॅन, ज्याने पण ही रचली आहे, बनवलंय. आणि प्रत्येक गोष्टींना आपण किती रिच आहोत. म्हणजे जेही आता सायन्स झालं, हे झालं, ते आता प्रूव्ह होत आहे, पण आपण ऑलरेडी ते प्रूव्ह करून ठेवलंय. जसं तू मला बोलत होतास की मी वाचत होतो की रावणाने त्यावेळी ते
एरोप्लेन वगैरे ते पुष्पक विमान वगैरे बनवलेलं आणि तेही कसं बनवायचं हे माहिती होतं, लिहिलेलं आहे, ग्रंथ आहेत. मी कालच एका ऍस्ट्रोलॉजरशी बोलत होतो, तर त्यांनी सांगितलं की रावणाचा जो म्हणजे सासरा होता असं काहीतरी आहे, म्हणजे मी चुकेन मे बी, पण हे प्रॉपर त्यांनी ग्रंथ बनवून ठेवले, पुष्पक विमान झाले किंवा दुसऱ्या गोष्टी झाल्या. तर त्यावेळी ह्याच्यावर मी आपले बुक्स भरपूर स्ट्रॉंग आहेत. वी हॅव उपनिषद, आपल्याकडे आपले यजुर्वेद आहे, सामवेद आहे, भरपूर आपले वेद पण आहेत. आपल्याकडे आपली महाभारत आहे, भगवद्गीता आहे, रामायण आहे. रामायणचेच आपले 25 पार्ट आहेत. रामचरित्रमानस आहे, एक रामायण फक्त सीतेच्या हिशोबाने आहे, एक रामायण फक्त रामच्या हिशोबाने. आणि एक्स्ट्रीम पण आहेत त्यांच्या विरुद्ध, म्हणजे त्यांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह पण मांडलाय आणि त्यांचा एक चांगला पर्स्पेक्टिव्ह पण मांडलाय. पण प्रत्येक पुस्तकातनं शिकण्यासारखं एक आहे, लाईक मॉरली अँड इथिकली इफ यू सी, शिकण्यासारखं आहे. बट आता मी ना एक थोडंसं एक न्यूमरोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जाईन. एक ना आपले माहिती आहे जे आपल्यामध्ये काय बोलतात ते, आपला हात बघतात आणि काय बोलतात त्याला, आपलं नंबर्स सांगतात ना, ग्रह तारे जे सांगतात, आपले जे अष्टांग आणि ते सगळं बघतात ना, ते लोक बोलतात की या दिवशी कुंडळी वगैरे, कुंडळी बोलू शकतो, किंवा बोलतात ना या दिवशी पौर्णिमा आहे, त्या दिवशी अमावास्या आहे. इव्हन नासा पण ते ट्रॅक करतोय, बट दे आर डुईंग बाय सायन्स, वी आर डुईंग बाय अवर सायन्स, जे आपलं पूर्वजांनी लिहिलेलं आहे. आणि आपण जे उत्तर देतो आणि ती लोक जे उत्तर देतात बाय कम्प्युटर्स एक्झॅक्टली सेम. तर इट क्वेश्चन्स ना की त्याने पण जो सायन्स बनवला आहे तो पण एका व्यक्तीने बनवला आहे, आपलं जे सायन्स आहे ते पण एका व्यक्तीने दिलं आहे, पण आपण प्रॅक्टिस नाही करत ती वेगळी गोष्ट आहे, पण आपलं पण तेवढंच सत्य आहे. आपण तू बघ ना, आपल्या कोणत्याही मराठी घरात कॅलेंडर बघशील, कालनिर्णय बघशील किंवा महालक्ष्मीचं बघशील, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट डेट लिहिलेली असतात. 11:10 अमावस्या संपेल किंवा सूर्योदय आहे, हा चांगला दिवस आहे. आणि एक्झॅक्ट टायमिंग ती लोक पण सांगतात ना, असा जी लोकांनी त्या लोकांनी कम्प्युटर्सने मोजलेले आहेत. एक बोलतात ना, मला असं वाटतं की बोलतो ना आपण, वी हॅव टू रीच दॅट डेस्टिनेशन. डेस्टिनेशन एकच आहे, जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. पण तरी आपले लोक कधी आपल्या गोष्टींना असं मांडणार नाही, कारण ते जसं फॉर एक्झाम्पल योगा होतं, योगाला एका टायमापर्यंत आपण खूप हे केलं की बाबा नाही असं आहे तसं आहे, पण आता त्याचे फायदे लोकांना दिसत आहेत. आता जेव्हा वेस्टनी हे कल्चर अडॅप्ट केलं ना, आपले माणसं परत तिथे गेले. म्हणजे कारण समज बघतो US मध्ये वगैरे केवढे योगा क्लासेस ओपन झालेत, केवढे लोक जात आहेत, आणि जेव्हा आपण तिकडच्या लोकांना बघतो अरे हे काहीतरी आहे, सो आपलं नेहमीच एक, मला असं वाटतं तेही इंग्रजांनीच क्रिएट केलंय ना की दे आर सुपिरियर. आणि आपण व्हाईट मॅन्स बर्डन जे आहे ना, व्हाईट मॅन सुप्रिमसी, मी काय बोलत नाही, बट कसं आहे माहिती आहे, आपल्यामध्ये ना ते एक सायकोलॉजिकली बसलंय. ॲज अ इंडियन वी नीड व्हॅलिडेशन फ्रॉम व्हाईट पीपल, की अच्छा तुम्ही केलं ना, अच्छा तो बोलला की बाबा सत्य असेल. तर ती एक व्हाईट मॅन सुप्रिमसी आहे, अजून काळांतराने निघून जाईल. आपण आता झालं रे इंडिपेंडन्स, आपल्याला आज आपलं 78 आहे, तर टाइम लागेल. पण मला असं वाटतं येणारी पिढी खूप ग्रोईंग टाइम मध्ये आहोत, ग्रोईंग टाइम मध्ये, बट फ्युचर. आणि मला वाटतं की येणारी पिढी खूप बदलते. म्हणजे आता आपल्याला कोणाचं व्हॅलिडेशन नाही लागत की म्हणजे आपण आहोत तसं आहोत, आपण आपल्याला जे वाटते ते आपण घालतोय, आपल्याला जे वाटते आपण ते बोलतोय. आता हे जे मी बोललो ना, लोक बोलते तू तर जर्सी घातली, पण तो एक प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. बट मला असं वाटतं ॲज अ व्हॅलिडेशन तुझ्या कामावरती तू लक्ष कर. जसं तू माझ्याशी आपण बोलत होतो ना की ब्रो तू कुठचंही काम करतोयस, की तू नॉर्मल प्रोग्रॅमिंग झाली किंवा एडिटिंग झाली, जर तू कन्सिस्टंट नाही तर तू करूच नाही शकणार. बट जेव्हा तू बोलतो ना की अच्छा तो बोलला तर मला चांगलं वाटेल, ते सोडा, तुम्ही आपल्या कामाकडे लक्ष ठेवा आणि काम करा. बट ते जाऊ दे. मी काय बोललो होतो ते न्यूमरोलॉजीचं, मी तुला मला सांगितलेलं 369चा कन्सेप्ट, ते ट्राय कर तू एडिटिंगमध्ये टाकायला. 369 हा जो नंबर आहे ना, बोल लाईक इट्स माय फेवरेट नंबर. हे 3 नंबर आहेत. इट क्रिएट्स अ ट्रायंगल आणि 369. ओके, आता 3चा जो पाडा आहे आपला 369, त्याच्यानंतर 3 चोक 12, 3 15, 3 7 18, तो एक पॅटर्न रिपीट करतो. 1+2 3, 1+5 3 6, 1+8 9, आणि 3चा जो पाडा आहे तो पूर्ण 369 369 369 रिपीट करतो. 6 मध्ये पण तेच आहे, पण ते 639 639 639 रिपीट करतो. आणि 9 इज द लाईक कूलेस्ट नंबर. 9चा एंटायर पाडा बघ, तो फक्त 9च नंबर रिपीट करतो. 9 9 9 9 म्हणजे 18 1+8 9 2 जा 18 1 आणि 8 9 9 3 जा 27 7+2 9 9 4 जा 45 4+5 9 सॉरी 9 5 जा, तर तो एंटायर फक्त 9 येतो, 9च येतो. तो हे जे आहेत ना, ही लाईक 0 to 9 हे सगळे नंबर्स आहेत ना युनिक आहेत. बट 369 हा जो कन्सेप्ट आहे, इट्स वन ऑफ माय फेवरेट कन्सेप्ट. इवन वेगवेगळ्या रिलिजनमध्ये त्याचं वेगवेगळी मान्यता आहे. जसं सॅटर्नला बोलतात आपण 666 आहे, त्याचं काहीतरी मिनिंग आहे, म्हणजे आपल्याला नाही माहिती, बट
ट्रिलेमा ॲज अ कन्सेप्ट, ट्रिनिटी ॲज अ कन्सेप्ट सगळ्या धर्मामध्ये कॉमन आहे. जसं आपल्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहे, प्रत्येक धर्मामध्ये काही ना काहीतरी आहे. बट म्हणायचा अर्थ असं ना, जसं आहे ना, मी गणिताचा काहीतरी आपल्याशी संबंध आहे पॅटर्नच्या हिशोबाने. एक सिरीज आहे नेटफ्लिक्सवरती, ट्रिप टू इन्फिनिटी नावाची, मी तुला डेफिनेटली पाठवीन. बट ना हा एक प्रश्न आहे, मी तुला पण विचारेन, सगळ्यांना विचारतो. भरपूर सायंटिस्ट याच्यावरती काम करतात आहेत. आपल्याकडे एक अनंत आहे, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी काय होईल, इन्फिनिटी होईल, बरोबर. तर इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी इज इक्वल टू इन्फिनिटी. तर लेफ्ट हँड साईडने आपण LHS वर्सेस RHS करतो. इन्फिनिटीने इन्फिनिटी वजा केली, इन्फिनिटी इज इक्वल टू 0 होतं. विच मीन्स नथिंग इज इक्वल टू एव्हरीथिंग और एव्हरीथिंग इज इक्वल टू नथिंग. तर हा एक क्वेश्चन आहे. म्हणजे ते तुला मी हे सांगितलेलं ना, मी ती शायरी विसरलो अलीफ साहेबांची, काय ते, कुछ ना था तो खुदा था, कुछ ना होता तो खुदा होता, डुबोया हमको होने ने, अगर मैं ना होतो तो क्या होता. ते क्वेश्चन, जर गॉड नव्हता तेव्हा मी होतो, बरोबर. गॉड नसता तरी मी होतो. सॉरी, काय बोलतोय मी नव्हतो. जेव्हा मी नव्हतो तेव्हा देव होता. मी नसतो तरी देव होतो. जर मी, हे माझी चुकी आहे, मी जन्माला आलो. जर मी जन्माला नसता आलो तर मीच देव असतो. सो इट्स लाईक वी आर जस्ट अ पार्ट ऑफ एंटायर युनिवर्स. लाईक छोटे 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 तुकडे आहेत. आपण जस्ट एक जन्माला आणि आपणच क्रिएट केलं की अच्छा हा सोफा घेतला मी, हा मी ते घेतलं. आणि पण तुझं काय आहेच नाही आहे, काहीच नाही, कारण तो तुझ्याशी काही बिलॉंगच नाही करत. मी त्या दिवशी एक असंच एक मित्राबरोबर असं विचार करत होतो भाई, की समज आता आपण जेव्हा सायंटिफिकली बघायला जातो तर म्हणजे पृथ्वी आपला जन्म कसं झालं किंवा आपण ह्या दुनियेत कसं आलो, तर बघायला जातो तर कसं बोलतात की एक बिग बँग झालं होतं. ती खूप मोठं बिग बँग झालं, त्यानंतर खूप पार्टिकल्स म्हणजे ब्रह्मांडामध्ये इथे तिथे गेले आणि वेगवेगळ्या गॅलेक्सीज बनल्या आणि तसं झालं. तर अशी शक्यता आहे ना की म्हणजे ते बिग बँग झालं आणि त्या पार्टिकल्स वेगवेगळे झाले ना, त्या पार्टिकल्समधूनच जे आहे ते आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की आता तुझ्यात जो आयन आहे, आता मनुष्यात आयन आहे, तर आता म्हणजे आपण त्या तुकड्यांमधूनच बनलोय ना. आता माझ्या बॉडीमध्ये पण आयन आहे, रक्तात आयन आहे आणि हे पण आयन आहे. आय नो हे वेगळ्या फॉर्म मध्ये आहे, पण इंडियाने आयन आहे. जसं आपण बघतो की एका वेगळ्या ग्रहामध्ये पण आयन असेल, पण असं आहे की मग मीच त्या ब्रह्मांडाचा पार्ट आहे का? म्हणजे तिथूनच मी आलोय. म्हणजे द थिंग इज की आपण एकदम झूम आउट करून बघितलं ना, तर आपणच ह्या गोष्टींनी बनलोय. सो ट्रू ब्रो. म्हणजे तूच देव आहे का, असं पण एक प्रश्न आहे. विचार करायला गेलं तर भरपूर आहे रे. ते माहितीये, एक आय गेस मी तुला सांगितलं, अर्थर शोपनहायमर नावाचं एक जर्मन फिलॉसॉफर आहे, भरपूर जुनं आहे. त्याचं एक कोट आहे की अ मॅन कॅन डू व्हॉट ही वॉन्ट्स टू विल, बट ही कॅनॉट विल व्हॉट ही वॉन्ट्स टू विल. की तू इच्छा करू शकतोस की तुला करायचं आहे काय, की भाई मला पॉडकास्ट चालू करायचा आहे, मी हा माईक विकत घेतलाय, बट तो इनिशियल थॉट मी पॉडकास्ट चालू करीन हा तुझा नाही आहे, हा कुठून तरी आलाय की अच्छा. आणि तो जो ज्याची जी उगम आहे त्या थॉटची, ती आपल्याला माहितीच नाही कुठून आली आहे. आपण जे बोलतात ना की आर्टिस्ट हा माझा ओरिजिनल आर्ट आहे, हा तुझा ओरिजिनल आर्ट नाही. जस्ट सॉ समवेअर इन नेचर अँड तू केलास. हा म्हणजे तुझं काय आहेच नाही स्वतःचं. तू इव्हन इच्छा पण नाही करू शकत की तुला करायचं काय. तू फक्त बघितलं अच्छा मला असं असं करायचं आणि मी. इंटरनेटवर एक गोष्ट खूप ट्रेंड करते ते म्हणजे अरे कॉपी आहे किंवा अरे ह्यानी ह्याला कॉपी केलं. बट द थिंग इज की ओरिजिनल काहीच नाहीये. नाही ब्रो. कारण तू बघ ना, कोणताही आर्टिस्ट घे, त्याचं ओरिजिनॅलिटी तो कुठून ना कुठून इन्स्पायर झालाय. एक बुक आहे ह्याच्यावर, स्टील लाईक अन आर्टिस्ट. जेव्हा तू ती बुक वाचशील त्यात असं लिहिलंय ना की ज्या त्या बुकमध्ये वाचशील त्यात एक सिम्पल त्यांनी फॉर्मॅट सांगितलंय, हाऊ टू बी अन आर्टिस्ट. त्यात बोलतोय की तुम्ही वेगवेगळ्या आर्टिस्टला घ्या, त्यांना बघा, त्यांना कॉपी करा. आणि जेव्हा तुम्ही एका आर्टिस्टला कॉपी करता ना, तेव्हा तुम्ही कॉपी म्हणलं जातं. तेव्हा तुम्ही 10 आर्टिस्टना कॉपी करता तेव्हा तुम्ही ओरिजिनल म्हणलं जातं. सो ते एक आहे की ह्युमन माइंड्स ऑलवेज क्वेश्चन युअर ओरिजिनॅलिटी. आणि बट इट्स मोर लाईक अ फ्युजन म्हणजे कसं बोलू माहितीये की ॲज अ ह्युमन ना प्रत्येकाचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मला जे आवडत असेल त्याचे छोटेसे पार्ट्स तुला आवडत असतील, पण 100% तुला आवडत नसणार. दॅट मेक्स अस युनिक. की अच्छा हा आहे ना, ह्याला या गोष्टीबद्दल बोलायला आवडतो, पण ह्याला मस्ती पण करायला आवडते. दॅट थिंग विच आय गेस मेक्स अस युनिक. आणि भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे वाचायला गेलं तर आपण कधीच संपणार नाही आणि आपण नेहमी एक क्वेश्चन करत राहू आपल्याला. एवढे लिटरेचर्स आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत. जसं हे झालेलं ना, मग काय काय गोष्टी तुला सांगतो. एक आपण जास्त त्या फील्डला नको जाऊया, बट एक माणूस आहे, जर्मन फिलॉसॉफर आहे, त्याचं नाव आहे फ्रेडरिक नीशे. मस्त फिलॉसॉफर आहे, बट तो स्पेसिफिकली एक्झिस्टन्सच्या गोष्टींवरती विचारतो की बाबा आपला अर्थच काय आहे ह्याच्यात.
तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं, एक सुपर ह्युमन किंवा सुपरमॅन नावाचं. त्याच्यात त्याला फक्त एवढं म्हणायचं होतं, तुला सांगतो, त्या टायमिंगला ना जेव्हा हिटलर नव्हता जर्मनीमध्ये, जर्मनी ना ह्याच्या अंडर होती, आय गेस, मला कोणत्या ह्याच्या अंडर होती ती मला माहिती नाही, बट त्यांच्यावरती कंट्रोल होता दुसऱ्या देशांचा. आणि तिकडची जी मुलं होती ना त्या लोकांनी ॲक्सेप्ट केलेली की बाबा हेच सत्य, आम्ही हे करूच नाही शकत. हे सगळं देवाने, आपण बोलतो ना फ्री विल आणि डिटरमाइनचा कन्सेप्ट. फ्री विल म्हणजे जे काही आहे जे मी केलेलं आहे, आणि डिटरमाइन म्हणजे हे बाबा जे काही होतं आहे ते देवाने बाबा लिहिलेलं आहे, चांगलं जरी तरी दिलं आहे, वाईट तरी लिहिलं आहे. फ्रेडरिक नीशे होता ना, तो बोलतो नाही नाही हे देवाने लिहिलेलं नाही आहे आणि ही मुलं ऐकणार नाहीत. ह्याने काय केलं, एक देवाची बोलतो ना त्यांच्यामध्ये देवाला मानत, त्याने जस्ट एक डॉल बनवला आणि क्रॉस स्ट्रीट ऑफ जर्मनीवरती त्याने गॉडला जाळून टाकला. आणि तो प्रोफेसर होता मोठा, आणि तो बोलतो, त्यांची सगळी मुलं आली की काय झालं सर तुम्ही असं काय करतं, बोलतो आय बर्न्ड गॉड ऑन क्रॉस स्ट्रीट्स ऑफ जर्मनी. तर तो बोलतात की अच्छा असं केलं. तर ते बोलतात, तो बोलला की तुम्ही बोलता ना हे सगळं देवाने केलं आहे, तर आपल्या देशाला कोण सांभाळणार. तर त्यांना मुलांना क्लिक झालं, अच्छा हे सगळं केलं हे आपल्यालाच करायला लागणार, आपण जर सांभाळणार तरच आपल्या देश हातात येणार. अँड इव्हेंच्युअली ह्याची जी बुक होती त्याचा हिटलरने गैरवापर केला. त्याने जे काही तुला माहिती आहे त्याने ज्यूइश लोकांबरोबर काय काय बेकार हत्या केली. बट त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा की आपण जे बोलतो ना की मी ही गोष्ट करतोय तर ह्याचा पूर्णपणे मालक मी आहे किंवा हे माझ्यामुळे झालंय, तर इट क्वेश्चन्स आपण जे करतोय हे मी केलंय की देवाने घडवलंय. युनिव्हर्स वॉन्ट टू डू. म्हणजे माणसांमध्ये ना हे आहे की बाय जर चांगलं झालं तर हे माझ्यामुळे झालं, आणि जर वाईट झालं तर देवामुळे झालं. आपल्याला म्हणजे मला आधी कधी कधी वाटतं की आपण फक्त काय काय लोक बोलतात ना नशिबाचा खेळ आहे, तर मला वाटतं त्यांनी फक्त एक गोष्ट क्रिएट केली आहे ज्यांना ते ब्लेम करू शकतात जेव्हा गोष्टी ती होत नाही. दॅट्स अ रिझन वी नीड समथिंग टू फॉलो बॅक ऑन. म्हणजे नेमकं म्हणजे सांगायला कसं केलं माहिती आहे, ते चांगलं झालं ना आम्ही केलं, अच्छा वाईट झालं ते माझ्या भावाने पाडलं त्याच्यामुळे झालं, तर आपल्याला ना ते आवडतं. माझ्या घरच्यांना बघवत नाही ना. ॲज अ ह्युमन आपल्याला आवडतं की दुसऱ्या लोकांना मी नाही केली चुकी, त्याने केला, पण चांगलं केलं ना तेव्हाच आपण बोलू की ते माहिती बोलतात की एक सेइंग आहे ना की जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा फक्त आपल्याला एकच गोष्ट पाहिजे की मला बरं व्हायचं आहे, आणि आपण बोलतो देवा मला काय नको देऊ फक्त बरं कर. ज्या दिवशी बरं झालं ना मी काय बोलतो थोडासा आयफोन देशील तर बरं होईल, थोडेसे पैसे देशील तर बरं होईल. बट ऑन अ लार्ज स्केल ॲज अ ह्युमन ना ब्रो वी नीड ॲज अ पर्पज इन लाईफ ब्रो काहीतरी पाहिजे. पण मला वाटतं भाई आपण आज आहे ना खूपच जास्त वाईड, आणि हा कधी मला वाटतं विषय आपण घेतला नव्हता आपल्या पॉडकास्टवर, की आयुष्याबद्दल बोललो आपण जे आपल्या घडल्यात, आणि ओव्हरऑल एक खूप मिक्स कॉन्व्हर्सेशन होती, थोडी नर्डी कॉन्व्हर्सेशन होती, थोडी अभ्यासू गोष्टी होत्या. पण ते कधी कधी आपल्याला विचार करायला लागतं की बाबा जे होतंय ते असंच होतंय की काहीतरी त्याच्या मागे कारण आहे. सो तेच आमचं थोडा अभ्यासू असं ते वाला अँगल बाहेर निघलं. पण मला तर मजा आली भाई, आणि आय होप आपण तुम्हाला जर ह्याच्याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तेही सांगा. मग आपण डीपवर हा तर आपण ओव्हरऑल सर्व गोष्टींवर थोडं टच केलं, पण तुम्हाला असे पॉडकास्ट अजूनही हवे असतील तर नक्कीच कमेंट करा. तुम्हाला कोणत्या विषयावर पॉडकास्ट ऐकायला आवडतील तर आपण प्रॉपरली त्याच्यावर अजून अभ्यास करू, अजून त्याचे केस स्टडीज वगैरे वाचू आणि प्रॉपर पॉडकास्टही करू. सो थँक्यू सो मच भाई, तू आलास, मजा आली आज सिद्धेश, आणि आपण परत एकदा असंच पॉडकास्ट करू. आणि तुम्ही जर अजून एक पॉडकास्ट आपण हॉररवर पण केला, ॲक्च्युली आपला हा 2nd एपिसोड आहे, आणि आपण आधी हॉररवर पण एक केला जो तुमच्या सर्वांचा आवडता पॉडकास्ट आहे. सो तेही जाऊन एकदा बघा. हा पार्ट 2 होता. आणि अजूनपर्यंत तुम्ही सिद्धेशला फॉलो नसेल करा. सिद्धेश जास्त ॲक्टिव्ह नसतो इंस्टाग्रामवर वगैरे, पण त्याला लवकरच व्हायचं आहे, त्याला ह्या विषयांवर बोलायचं आहे. तर तुमचेही थॉट जर सिद्धेशशी खूप मिळतं जुळतं आहे किंवा तसं करायचं आहे, नक्कीच त्याला फॉलो करा. आणि तोही कॉन्टेंट बनवण्याच्या विचारात आहे, किंवा काही क्वेश्चन असतील नक्की विचारा. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. बाय. भूतांच्या गोष्टी.